सरपंच माय आंबे तर चांगले जोरदार आले बुवा तुमचे आता. वा 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 जबरदस्त माय, मला वाटलंच नव्हतं माय असे आंबे येतील म्हणे आता. मस्त आले राव. आता ते कसं आहे, कधी एखाद्या वर्षी चांगली येते, एखाद्या वर्षी डाऊन होती. त्यात आभाळ आलं गेलं की तेव्हा कसं ते आंबे पडझड होती. मग आता काय करता, त्याला इलाज नाही बुवा आता. मस्त. आता यंदा कसं आहे आंब्या सीझन जास्त चांगलं व्हायची शक्यता दिसून राहिले बा. आता आंबे आलेत मरणाचे आता चांगले. पण आता कसं आहे राखण करणं गरजेचं आहे बरं चांगलं. हो, नाही तर वाणे रेगिनर जर आले ना तर सगळ्या धिंगाणाचे मग. आता म्हातारं काय साठी राखण ठेवली बा. म्हातारं रात्रंदिवस इकडेच आहे ना आता वावरातच. हो, इथंच म्हातारीची बाजन, इथंच म्हातारं जेवण डब्बा इथंच आहे आता. घरी जायचं कामच नाही म्हाताऱ्याला डायरेक्ट लगे. हो, म्हणून कसं आहे आता यंदा काही टेन्शन नाही आपल्याला काही आता. का म्हातारं पक्का आलता की इकडं? हां, मी त्याला सांगितलं होतं वावरात जाय म्हणलं, ढोराला चारा पाणी कर. दिसला तुम्हाला इकडं पक्का? आला होतो तू इकडं सकाळी ढोराला चारा पाणी केला आणि लवकर गेला तर टेन्शन मध्येच होता. काल ते आजकाल ते भानगडी के तुम्हाला माहित नाही का आता ते कालचं प्रकरण. आजकाल कायच करा बाबा, रिकाम्या भानगडी करून लावले ते आजकाल आता. हो, लईच डोक्याला ताण देऊन राहिला आणि तू पकाच्या. आता मी समजून सांगितलं बाबा, ते ऐकून न राहिला. हो, ते चांगले फटके खायच्या लाईनीवर येईल आज काय. हो, ते सुधारते का तुम्हाला माहीत नाही. तो दार खंडी पेली की त्याला ते नांद लागेली डायरेक्ट. धिंगाणा करायचा, याला बोलायचं, त्याला शिवा द्यायचा, याला असं तर करायचं, त्याला तसं करायचं. सुरूच राहते ते कटकटी का माणूस येतो. बाबू त्या तुझ्या गोष्टी सगळ्या खरे आहेत, पण आता त्याची लाईन लावणं आहे ना आपल्याला एकदा. हा, काय त्याला नुसतं वाऱ्यावर सोडून देता अशा तो धिंगाणा करेल ना तो. सरपंच आता तुम्हीच पाहा त्याच्यावर लक्ष ठेवा जरा, कारण तुमच्याशिवाय ते कोणाचं ऐकत बी नाही. हो, तुलाही शिनाऱ्याच्या लायकीचं येईल आता, पण आता त्याला काय घेतलं नाही दुसरं. आता तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने समजून सांगा, सुधीर असताना पाहिट तेव्हा ती मिळ खाईल. मी सांगतो तर समजून त्याला जरा. माझ्या मागची कामं गिमं होते जरा, त्याला चांगलं बसवणं एक दिवस मस्त. आणि तेव्हा त्याला जरा चांगलं त्याची कानोघडीने करणं, तेव्हा ते जरा सुधर. बरं चला, मी येतो त्या घराकडं, जाऊन येतो उद्या मामा काम आहे जरा. बरं चला, तुम्हाला यायचं घराकडं मग. हो, चला 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 घरात. मग पक्का मामा का नाराज बसले का नो? का हो पक्का मामा? हो पक्का मामा, हो काय वावरात जायचं नाही काय आज? अरे नेमकं चालू बघ वावरातून मी आता. काय करू इथे येऊन बसलो जरा विचार करत. डोकं मॅड झालं माझ्याला. आता काय करू तू? काय झालं पण बाबा एवढं असं? हा, काहून नाराज होऊन बसले तुम्ही आज? अरे काय सांगू अरे तुला बाबा, त्या आज काय ना सगळा धिंगाणा घालून लावलाय ना. रोज येऊन भानगडी करतोय तू. रिकामं कसं आहे अंगावर धावून येतोय. रिकाम पगडी करून राहिला. आता काय करावं सांग बरं तू आता. काहून त्या दिवशी बैठकीत जमलं नाही ते बजेट? हा, सरपंच आणि ते पाटील आणि ते आलते काढून तुला समजून सांगायला काय जमलं नाही काय ते? अरे तुला माहिती का ना, त्या दिवशी ते दारू पिऊन आला आणि तिथंच धिंगाणा करायला लागला ना भाऊ. 2-3 काना खाली वाजवले मी त्याच्यामुळे. आता काय करतो? सरपंच ते म्हणून जा घराकडे आता. रिकाम्या दांगडू करायला लागला तिथे. आता काय करावं मग? तो ऐकत नव्हता, बदलून गेला आणि तिथे पलटी खाल्ली त्यानं तिथंच. आता कसं करता सांगा बरं तुम्ही? आता काय करता? काहीतरी इलाज करावा लागला ना त्याला. आता काय म्हणतात काय नाही तर सरपंचाने त्याने बोलवले बुवा. आता उद्या पाहू आता काय म्हणे, काय करायचं काय नाही तर. त्याला जरा सुधीर असताना तिथे नेणं येतं, त्याच्याकडून उधून घेणे जरा काय म्हणतो काय नाही तर. हो बाबा, बाबा अहो काय करायली? चला घराकडे, मामाने तुम्हाला आवाज दिला ना. चला बरं लवकर. हो, जाय पुढे भाई, मी आलोच लगे. जा पक्का मामा, काय टेन्शन घेऊ नका. आपण पाहू, मी सरपंचाला भेटतो. मी बिन सांगतो त्याला काय काय नाही तर लावू आपण मिळ. हा, जा लवकर तुम्ही, जा घरी. चला 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 घराकडे बाबा, चला लवकर. जाऊ तिकडे ते सोडून ते. अरे का सदा भाऊ, ते बजेट जमलं काय ते बजेट द्यायचं? हा, पक्काचं ते आज काय भानगडी तेव्हा करायला वाट नाही होत्या वावरात झाले का ते? अरे माझ्या म्हाताऱ्यानं त्याने बोलवलं होतं सरपंच ते सगळे आले होते तिथं, मोठे बाबा आणि ते सगळे. पण आता काय आहे, आज काय दारू पिऊन तिथे धिंगाणा घालायला लागला. मग काय बाबा त्याला दिले काढून तिकडे. मग 2-3 वाटलं वाजवले वाटतं त्याला आज पक्यानं. मग 2-3 फटके दिले वाटते आज केलं ठेवून. तर तुम्ही काय म्हणा, आज काय ना जरा जास्तच करते. अतिरेकच करते सगळ्या गोष्टीचा. 2-3 शिल्लकच द्यायला पाहिजे त्याला ठेवून. लयच शाय नाही. ए भाग्या, काय रिकामं शहाणपणा करतो तू? हा, तुला काय घेऊन देणार आमच्या दोघा भावाच्या भानगडीबद्दल? हा, आमचं आम्ही पावत बसू काय करायचं काय नाही. तू काय रिकाम्याचा टवळ का करू राहिला इथं? हो, असं पुढे काय म्हणलं बाबा? मला काय घेणं नाही त्याचं. आमचा दुसरा विषय चालू आहे, विचारा तुम्ही. ए बंद कर ते, बंद करणं ते नाटकं तो आले. मी माहिती आहे तू कुठं काय करतो, कुठं काड्या घालतो, कुठं तेल टाकतो, तर सगळं मला माहिती आहे. मला माहिती आहे तेल कोण टाकते कसं काय सगळं काय मला माहिती. बाबू काय नाटक करतो तू? बरं हो बाबा, मी काय डोकं लागतो तुमच्या संग. चाललो मी. हे असं काय जाऊ दे, त्या परत काय नांदी लागत असतो रे. हां न तिकडं ये इकडं. थांबरे तू, माझ्या तावडी सापडतो. कंबर मोडून टाकतो आता मी. हातपाय तर मुळेले आले आता, पण तू कंबर मोडून टाकतो आता एक दिवस. खरे आज काय जमलं नाही बजेट काला? काय झालं त्या दिवशी ते बैठक बसवली होती ना माझ्या म्हाताऱ्यानं, त्या सरपंच ते आलते ना. थोडं का काढायला वावराचा झालं ते वाटण्याचं काय केलं तो मग? पण तुला म्हाताऱ्यानं सांगितलंच नाही काय घरी? खरे हा, कमा तोंडून वधून घेऊन राहिला तू.
अरे कशाला चाटा मारतो सध्या तू, सगळं माहिती आहे ना तुला आता त्या दिवशी काय झालं काय नाही. हां ते रिकामं पक्यानं माझ्या तोंडात चापटा मारल्या माहिती काय डोकं फुलडं मायावलं त्यानं, रिकाम्या भानगडी गेलं त्यानं. आहे अरे आज काय तुला चांगलं पण बोलायला गेलं ना, तू वाकड्यात शिरतोकडे. हां मी तुला चांगलं सुद्धा विचारून राहिलो की त्या दिवशी काय झालं काय नाही. तू नीट सांगून बिना राहिला बाबा. सांगायचं नसतं नको सांगू ना, पण रिकाम्या चौकशा काय करतो मग. त्या दिवशी बैठक बसवली. हां आता मी तुला तर माहिती आहे नाही धुऱ्यावरचं ते हे आहे का नाही, सगळं काचाकुचा क्लिअर केला आणि ते वरखंडा ओरडा होता. ते पक्यानं सगळं गावातच पेरून ठेवलं माझ्या नावाचं की धुरा कोरला. आणि मग ती बैठक बसल्यावर मग त्यानं विषय काढला तो की काय काय झालं. मी ते जे होतं ते खरंच सांगितलं, पण इथून लगे पक्यानं लगे येऊन ते माझ्या सगळं धिंगाणाच घातला वर लागे डायरेक्ट. आणि रिकामं मला तोंड भोलडं बा हे पाय मला डोक्याला मरणार लागलं त्या दिवशी. का मला वाटलं का दुसरं काय झालं. मग आता पकानं मारलं म्हणायचं तुला. आता कसं आहे बा, तुम्ही दोघं भाऊ आहे, आम्ही तुमच्या मदत कसं काय बोलणार आहे. हां सांग बरं तू. आता त्याला सांगितलं होतं माझ्या म्हाताऱ्यानं, त्याने म्हटलं बा बैठकीत बसून काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण हे वाढतच गेला प्रॉब्लेम. आता काय म्हणणं कुठं चालत तू आता. दवाखान्यात जातो काय मलमपट्टी करतो आता काय करू. मग आता सरपंचानं बरविले, आता उद्या पाय ठेव त्याला भेट घेणे. आता ते काय म्हणतात काय नाही, मग पुढं ठरवू आता. बरोबर जाय मग आता, ये लवकर जाऊन लगे. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.